Hello student, how are you? Today we'll see the second part of lesson number 17, no formalities please. So in last part we have seen that Mrs. Desai sent the letter which one written by a student to the principal. So in this part what will happen we'll see. Mrs. Desai met the principal soon after class. क्लास संपल्यानंतर मिसेस ज्या देसाई होत्या त्यांच्या क्लास टीचर स्टँडर्ड फोर्थच्या त्या प्रिन्सिपल सरांना जाऊन भेटल्या. शी टोल्ड हर अबाउट द एक्साइटमेंट दॅट फॉलो द अनाउन्समेंट ऑफ न्यू बुक्स इन द लायब्ररी. आणि त्यांनी मग प्रिन्सिपल सरांना सांगितलं की मुलं किती उत्सुक आहे नवीन बुक्स वाचण्यासाठी जे लायब्ररीत आपण आणलेले आहे. दे जस्ट कॅनॉट वेट टू रीड ऑल दोज लवली बुक्स. आणि हे पण सांगितलं की ते आता वाट नाही पाहू शकत ते बुक्स रीड केल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. शी बीम्ड आणि एकदम उत्सुकतेने त्यांनी सांगितलं. द प्रिन्सिपल वॉज ऑल्सो डिलायटेड अँड प्रेज्ड हर. आणि प्रिन्सिपल सरांना सुद्धा खूप छान वाटलं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना की खरंच मुलांना अशीच जिज्ञासा वृत्ती त्यांच्यामध्ये जोपासली गेली पाहिजे. द क्रेडिट गोज टू यू मिसेस देसाई. आणि सर बोलले की यात सगळं क्रेडिट जे आहे ते तुम्हाला देणार आहे मी. यू हॅव क्रिएटेड अँड अराउज देअर इंटरेस्ट इन रीडिंग बुक्स. तुम्ही त्यांचं जे काही आहे क्रिएटिव्हिटी आहे ती आणि त्यांच्यामध्ये जो इंटरेस्ट होता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. इट इज गोइंग टू हेल्प देम अ ग्रेट डील इन फ्युचर. आणि हे जे काय आहे ही जी क्युरिओसिटी आहे किंवा हा जो इंटरेस्ट आहे त्यांना भविष्यामध्ये चांगली डील करण्यासाठी किंवा चांगले निर्णय घेण्यास नक्कीच मदत करेल. येस मॅडम सेड मिसेस देसाई. आणि देसाई पण बोलले की हो खरंच थँक्यू मॅडम. बट दे फाइंड द वीकली लायब्ररी पिरियड टू शॉर्ट अ टाईम टू रीड. पण त्यांना आठवड्यातून खूप कमी वेळ भेटतो आहे लायब्ररी पिरियडचा त्यांना रीड करण्यासाठी. सो माय स्टुडंट्स आर गोइंग टू अपील टू यू अलाव होम इश्यू ऑफ बुक्स. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांनी असं आपल्याकडे ॲप्लिकेशन केलं आहे किंवा अपील केलेलं आहे किंवा रिक्वेस्ट केलेली आहे की होम इश्यू करावेत बुक. दे हॅव रिटन यू अ लेटर ऑफ रिक्वेस्ट. आणि त्यांनी एक रिक्वेस्ट ऑफ लेटर म्हणजे विनंतीपत्रसुद्धा राईट केलेलं आहे लिहिलं आहे. अ लेटर वाय आज द प्रिन्सिपल इन सरप्राईजली प्रिन्सिपल मॅडम विचारतात की लेटर का बरं लेटर. आय हॅड टू टीच द क्लास हाऊ टू राईट पोलाईट फॉर्मल लेटर्स. मी त्यांना पोलाईट आणि फॉर्मल लेटर्स कसे राईट करायचे ते त्यांना शिकवलं. अँड टूक दिस अपॉर्च्युनिटी टू मेक देम ॲक्च्युली राईट अ फॉर्मल लेटर. आणि त्यांना ही गोष्ट रिअलायझेशन करून देण्यासाठी की कशा पद्धतीने आपण रिअलमध्ये सुद्धा असं ॲप्लिकेशन देऊ शकतो किंवा राईट करू शकतो त्यासाठी त्यांना मी हा सब्जेक्ट दिला होता. दे ॲक्च्युली राईट अ फॉर्मल लेटर एक्सप्लेन मिसेस देसाई. आणि त्यामुळे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये एक लेटर तुम्हाला राईट केलं आहे. एक्सलंट मिसेस देसाई. ते बोलतात की खरंच खूपच छान मिसेस देसाई. एक्सक्लेम द प्रिन्सिपल. आणि प्रिन्सिपल बोलतात की खरंच खूप छान. अँड आय शॅल नॉट डॅम्पन देअर इंटरेस्ट इन रीडिंग. आणि मी त्यांचा जो हा इंटरेस्ट आहे हा कमी होऊ देणार नाही रीडिंगचा. आय शॅल सर्टनली अलाव देम टू टूक बुक्स होम फॉर रीडिंग. आणि मी अशी परमिशन देते की ते त्यांचे जे बुक्स आहे ते होम इश्यू करू शकतात. द नेक्स्ट मॉर्निंग द प्रिन्सिपल फाउंड द लेटर ऑन हर डेस्क. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ते पत्र त्यांच्या डेस्कवर मिळालं. शी साईन द लेटर विथ द रिमार्क परमिशन ग्रांटेड. आणि त्यांनी ती लेटरवरती साईन पण केली आणि लिहिलं का परमिशन ग्रांटेड अँड सेंट इट टू द लायब्ररियन. आणि तेच लेटर त्यांनी लायब्ररीला पाठवलं. टू एन्करेज द चिल्ड्रन ऑफ क्लास 4th फर्दर द प्रिन्सिपल इन्स्ट्रक्टेड द लायब्ररियन टू गिव्ह अ रिटन रिप्लाय टू द स्टुडंट्स अँड हिअर्स व्हॉट ही रोट. आणि त्यांनी लायब्ररीयनला अशी इन्स्ट्रक्शन पण दिली की तुम्ही ज्या पद्धतीने त्यांनी रिटनमध्ये ॲप्लिकेशन दिलं किंवा रिक्वेस्ट करणारं लेटर पाठवलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा रिटनमध्ये त्यांना त्यासाठी जे काही आहे तुमचे इन्स्ट्रक्शन ते तुम्ही रिटनमध्ये त्यांना पाठवा किंवा काय आहे पूर्ण नोटीस ती तुम्ही त्यांना पाठवा म्हणून. आणि हे लेटर आहे तिथे लायब्ररी प्रगती विद्यालय वचनपूर 7 जुलै 2014 टू the students of class 4. Dear children, I am delighted to know that you are so keen on reading the new books in our school library. ते सांगतात की प्रिय विद्यार्थ्यांनो मला असं निदर्शनास आलेलं आहे की तुम्हाला वाचनामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तुम्ही खूप बारकाईने वाचन करता.
The principal has been kind enough to grant to your class permission for home issue facility. आणि जे आपल्या प्राचार्य आहे त्यांनी तुम्हाला होम इश्यू बुक करण्यासाठी जी फॅसिलिटी दिलेली आहे त्याची परमिशन त्यांनी दिलेली आहे. आय शॅल कीप द लायब्ररी ओपन फॉर अन आवर आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यानंतर 1 तास तुमच्यासाठी लायब्ररी ओपन असेल ऑन ऑल वीकडेज आणि पूर्ण आठवडाभर. यू कॅन कम अँड कलेक्ट एनी वन बुक ऑफ युअर चॉईस. तुम्ही यायचं आहे तुमच्या आवडीचं कोणतंही एक बुक चॉईस करायचं आहे अँड रिटर्न इट. आणि ते वाचून झाल्यावर रिटर्न पण करायचं आहे द फॉलोइंग वीक. त्याच आठवड्यामध्ये तुम्ही किंवा पुढच्या आठवड्यात देखील तुम्ही ते रिटर्न करू शकता. बट आय मस्ट अर्ग यू टू रीड अँड ऑब्झर्व द लायब्ररी रूल्स डिस्प्ले इन द लायब्ररी. पण त्या अगोदर तुम्ही लायब्ररीमध्ये जे नियम लावलेले आहे लायब्ररीचे ते वाचावेत आणि त्याला फॉलो करावा अशी विनंती करतो. डू कम अँड एन्जॉय रीडिंग द बुक्स. लवकरच या आणि एन्जॉय करा तुमचं रीडिंग. सिन्सिअरली युअर्स मिस्टर विजय पाटील लायब्ररियन. तुमचाच विश्वास मिस्टर विजय पाटील लायब्ररियन. ओके, सो दिस वॉज द आन्सर ऑफ दॅट लेटर. सी हे ग्रेट न्यूज क्राईड द मॉनिटर. आणि त्यांचा क्लासचा जो मॉनिटर असतो तो बोलतो की माझ्याकडे खूप चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. लुक वी हॅव रिसिव्ड अ लेटर फ्रॉम द लायब्ररियन. आपल्याला एक पत्र आलेलं आहे लायब्ररीकडून. अँड गेस वॉट. आणि तुम्ही विचार करा कशाबद्दल असेल ते. वी कॅन टेक स्टोरी बुक्स होम टू रीड. आपण स्टोरी बुक्स घरी घेऊन जाऊ शकतो वाचण्यासाठी. वाव एक्सक्लेम श्रुती विथ ब्राईट राऊंड आईज. श्रुतीने एकदम मोठे मोठे डोळे करून वाव असं बोलली. गुड बाय बोर्डम वेलकम हॅपी हावर्स शाउटेड अक्षय. अक्षय बोलतो की वाईट दिवस गेलेले आहे, चांगले दिवस आलेले आहे. The letter from the librarian was put up on the class notice board for all to read. आणि हे जे लेटर होतं त्यांनी क्लास नोटीसचा जो बोर्ड होता त्याच्यावरती लावलं सगळ्यांना वाचण्यासाठी. When Mrs. Desai walked into the classroom, the students of class 4th burst out into many exclamation of thanks. जेव्हा मिसेस देसाई क्लासमध्ये आल्या तेव्हा त्याचे स्टुडंट्स होते त्यांनी खूप मोठ्या आवाजामध्ये थँक्सचा उच्चार केला. शाल वी राईट अ लेटर ऑफ थँक्स टू द लायब्ररियन सजेस्टेड मनुजा. मनुजा बोलली की आम्ही थँक्सचं लेटर त्यांना लायब्ररियनला पाठवू का, लिहू का. दॅट्स अन एक्सलंट आयडिया सेड मिसेस देसाई. आणि ही खूप चांगली आयडिया आहे मिसेस देसाई बोलल्या. स्माइलिंग टू हरसेल्फ ॲट दिस न्यू इंटरेस्ट इन फॉर्मल लेटर रायटिंग. आणि त्यांनी एवढा छान रिस्पॉन्स दिला आणि इंटरेस्ट दाखवला फॉर्मल लेटर रायटिंगमध्ये. त्यामुळे मिसेस देसाईंना खूप बरं वाटलं. दिस इज द लेटर ऑफ थँक्स द चिल्ड्रन रोड टू द लायब्ररी. आणि हे जे ते लेटर आहे जे त्यांनी लायब्ररीला थँक्स बोलण्यासाठी पाठवलं होतं. क्लास 4th प्रगती विद्यालया वचनपूर 8 जुलै 2014 टू द लायब्ररियन प्रगती विद्यालया वचनपूर. सब्जेक्ट अँड एक्सप्रेशन ऑफ थँक्स. डिअर सर, थँक यू एव्हर सो मच फॉर काइंडली मेकिंग द होम रीडिंग फॅसिलिटी अवेलेबल टू अस. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही आम्हाला ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिली. वी आर रिअली ग्रेटफुल दॅट यू आर गोइंग टू वेट बॅक 1 hour आफ्टर स्कूल. आणि आम्हाला हे खरंच खूप बरं वाटलं की तुम्ही शाळा सुटल्यानंतरही 1 तास आमच्यासाठी फक्त स्कूलमध्ये थांबणार आहात. वी कॅन नाव रीड बुक्स ऑफ आवर चॉईस ॲट अ स्ट्रेच. आणि आम्ही आमच्या आवडीचे बुक्स आता वाचू शकू जेवढं पाहिजे तेवढं मन भरून. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर एन्करेजमेंट. आणि तुम्ही जो आम्हाला उभारी दिलेली आहे किंवा आमचं जे कॉन्फिडन्स वाढवलं त्याबद्दल तुमच्या खूप धन्यवाद. वी प्रॉमिस टू अबाईड बाय द लायब्ररी रूल्स अँड हँडल द बुक्स विथ ग्रेट केअर. आणि आम्ही असं प्रॉमिस करतो, वचन देतो की आम्ही लायब्ररीचे रूल्स फॉलो करू आणि जे बुक्स आहेत आपल्या लायब्ररीचे ते खूप चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक हाताळू. मेनी थँक्स वन्स अगेन. आणि खूप धन्यवाद. युअर्स फेथफुली तुमचे विश्वासू स्टुडंट ऑफ क्लास 4चे विद्यार्थी. सो वॉट टुडे यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट दिस 2 letters. दिस वन ग्रीन लेटर अँड दिस वन white letter. Okay, both the letters you have to write. This is an expression of thanks letter and this is the written reply from librarian to class 4 student. So this both letter you have to write, okay, in the notebook. This is your today's homework and just read this lesson
Okay, have a nice day. Take care. Bye bye.